नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। गेल्या 2-3 दिवसापासून माझे गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकल्या गेले नाहीत। त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे माझी 2 दिवस झाले तब्येत बरोबर नव्हती। या इलेक्शनच्या गडबडीत दगदग जास्त झाली। त्यानंतर आज माझा हा पहिला व्हिडिओ। यानंतर प्रत्येक जे उमेदवार होते दर्यापूर विधानसभेत उभे, त्यांचं विजयाचं त्यांना गणित कसं आखलं होतं याच्यावर आपण मांडणी करू आणि त्यांचे मायनस पॉईंट कोणते, ते विजयाच्या समीप का गेले नाहीत यावर सुद्धा भाष्य करू आलो। पहिला आपण कॅन्डिडेट घेऊन आलो अंकुश वाकपांजर। अंकुश वाकपांजर यांच्या घराण्याला राजकारणाचा वारसा आहे। देजा वाकपांजर यांचे ते नातू देजा वाकपांजर हे बळवंतराव वानखडे यांचे मामा। अंकुश वाकपांजर हे पहिले आरपीआयचे, नंतर त्यांनी बळवंतराव आरपीआयत असल्यामुळे ते वंचितकडे गेले आणि त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा हात धरून राजकारणात प्रवेश केला। अंकुश वाकपांजर यांची आई सुद्धा सभापती पंचायत समिती झालेली होती। यांचं विजयाचं समीकरण कसं होतं, जो अकोल्यातला ट्रेंड आहे वंचित आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर यांचा, तो त्यांनी इथे अमरावती जिल्ह्यात टाकून तोच ट्रेंडमध्ये आपण विजय होऊ असं त्यांना वाटत होतं। पण हा शेवटी अमरावती जिल्हा, वंचितचं प्राबल्य हे अकोला जिल्ह्यात आहे। वंचितमध्ये पाटील आहेत, धनगर आहेत, कोळी आहेत। पण इथे त्यांनी जे समीकरण मांडलं होतं की बौद्ध, त्यानंतर मुस्लिम, कोळी, धनगर, माळी अशांचं समीकरण करून कमी खर्चात हा अंकुश वाकपांजर नक्कीच निवडून येईल हे त्यांचं समीकरण होतं। पण ते दर्यापुरात समीकरण चाललं नाही। त्यांना फक्त त्यांच्या बौद्ध समाजानेच चालवलं। यावेळेस बौद्ध समाज हा बळवंतराव वानखडे यांच्या म्हटल्यानं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही। त्यांना त्यांच्या जातीचा पाहिजे होता। त्यामुळे अंकुश वाकपांजर यांना जास्तीत जास्त बौद्ध समाजाने चालवलं। ते मुस्लिम समाजाला छेद करू शकले नाहीत, कारण नुकतंच नवनीत राणेंनी जो प्रकार झाला खल्लारला, त्या खल्लारमध्ये तो प्रकार झाल्याच्यानं एक मुस्लिम समाजामध्ये ज्यावेळेस बळवंताच्या वेळेची भावना होती त्यापेक्षा तीव्र भावना झाली आणि जे निघणारं व्होटिंग नव्हतं ते सुद्धा मुस्लिम समाजाने बाहेर काढून गजानन लवटे यांच्या पाड्यात पाडलं। ते मतदान अंकुश वाकपांजर यांना जर दिलं तर ते वाया जाईल असा भ्रमक कल्पना मुस्लिम समाजामध्ये झाल्यामुळे अंकुश वाकपांजर यांना मुस्लिम समाजाचं व्होट झालं असेल, पण फार पर्सेंटेज कमी आहे। धनगर समाज तिकडे वळला नाही ज्या प्रमाणात पाहिजे, कोळी समाज वळला नाही। त्यामुळे अंकुश वाकपांजर हे विजयाच्या समीप जाऊ शकत नाहीत असा हा मतदारसंघातील कल सांगतोय। पण प्रामुख्याने अंकुश वाकपांजर बाळासाहेब आंबेडकर ज्या दर्यापुरातल्या प्रचार रॅल्या झाल्या किंवा प्रचार सभा झाल्या, यामध्ये प्रामुख्याने अंकुश वाकपांजर सोडून सर्व पक्षांनी जे सभेत किंवा रॅलीत लोक आणले होते, पर्सेंटेज फक्त उद्धव साहेबांच्या रॅलीत कमी होतं। पण सर्वांनी लोक हे भाड्याने आणले होते। याच्या क्लिप माझ्याजवळ आहेत। कोणी किती रोजाने पैसे आणले, म्हणजे महिला आणल्या म्हणून। ना कोणी लाडकी बहीण आणली, ना लाडकी बहीण स्वतःहून आली। त्या सर्व पैशाने आलेल्या होत्या। कुठं 300 रुपये रोज दिला, कुठे 400 रुपये दिला, गाड्या सुद्धा पाठवल्या होत्या। गावागावात गाड्या पाठवणे हा भाग वेगळा, पण अंकुश वाकपांजर यांच्या जी सभा झाली बाळासाहेब आंबेडकरची, त्या सभेमध्ये लोक हे उत्स्फूर्तपणे आले होते। गाड्या जरी पाठवल्या असतील पण स्वमनाने आले होते। याचा मी आढावा घेतला। त्यावेळेस असं समजलोय की फक्त एकमेव सभा जी झाली
दर्यापूरमध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने दर्यापूर तालुक्यातीलच विधानसभा क्षेत्रातीलच लोक अंकुश वाघपांजर यांच्या सभेला आलेले होते. मला त्याच वेळेस लक्षात आलं होतं की इथे अंकुश वाघपांजर यांना जर आवांतर समाजाची साथ मिळाली तर नक्कीच अंकुश वाघपांजर हे विजय मिळू शकतात. पण तसं झालं नाही. त्यामुळे अंकुश वाघपांजर हे जरी लढतीत असतील तरी मागं पडल्यासारखे वाटत आहेत. पण कमी पैशात निष्ठावान लोक त्यांच्यासोबत जुळले असं म्हणण्यात काही हरकत नाही. धन्यवाद. दुसरे जे विश्लेषण आहे ते प्रत्येक वेळेस पाहत राहा. प्रत्येकाचा व्हिडिओ लांब होते म्हणून मी थोडं विश्लेषण देतो. अंकुश वाघपांजर स्वभाव मृदू आहे, साऱ्या गोष्टी बरोबर आहेत आणि असेच त्यांचं कार्य जर चालू राहिलं तर एक वेळ बळवंतरावांवर जेव्हा लोक नाराज होतील तेव्हा अंकुश वाघपांजर हा लोकांना पर्याय राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. गन्ना का युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पडे साखरे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.